मंत्री भरत गोगावलेंनी खासदार नारायण राणेंवर एका भाषणादरम्यान वादग्रस्त विधान केलंय। नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत, अनेक भानगडी केल्या, अंगावर केसेस घेतल्या आणि मर्डरही केल्याचं वादग्रस्त विधान गोगावले यांनी केलंय। यासोबतच पुत्र निलेश राणेंवरही गोगावले यांनी भाष्य केलं। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत पुन्हा खडाजंगी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालेलं। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जोडून चालायचं, पण त्यांच्या पण काही मंडळींनी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही। ते खरं तर एखादं विधान करताना पाठीपुढचा बिडा ठेवत नाही अशी माझी कल्पना आहे। त्याचबरोबर मी सुद्धा त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यामुळे जे मनात असतं ते ओठात त्यांच्या नेहमीच असतं। काल नारायणींच्या बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेले आहे। खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवलेली आहे। फक्त माझा भरत शेटना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात, ज्याप्रमाणे राणेंनी मर्डर मारामारी करून पक्ष वाढवला, त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारामारी, खून करून, दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय, असा प्रश्न भरत शेटना माझा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।